नेहमी आपल्याला उदास का वाटतं? नेहमी आपल्याला असं का वाटतं, की कोणी मला मदत करत नाही, प्रत्येकजण माझ्याविषयी बोलतं किंवा प्रत्येक वेळी असं का वाटतं आपल्याला, की माझ्यावर किती अन्याय होतोय, प्रत्येकजण माझ्यावरती अन्याय करतंय, माझं कोणी ऐकून घेत नाही, माझ्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत. मला म्हणजे थोडंसं हे होतंय का, की आपण नेहमी ह्याच विचारामध्ये असतो, की कुठे ना कुठे माझ्याबरोबर नेहमी कमीच पडत चाललंय. मी किती बिचारी आहे, माझ्यावरती किती अन्याय होतोय. तर थांबा, हे तुम्ही नाही, हे तुमचं मन हे विचार तयार करतंय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतंय. यात तुमची चूक नाहीये, मनाची चूक आहे. कारण हे सगळे जे निगेटिव्ह विचार आहेत ना किंवा हा माझ्यावर खूप अन्याय होतोय, मी बिचारी आहे, हे मुळात त्या मनाचं खाद्य आहे. आपलं जसं जेवण असतं, तसं ते मनाचं जेवण आहे. त्याच्याशिवाय मन चालू शकत नाही आणि शून्य स्थितीत आपण गेलो, तर आपला मोक्ष नाही का होणार? आपण चांगले नाही का होणार? आपण बुद्ध स्थितीमध्ये नाही का जाणार? आपल्याला कृष्णाचे शिकवण नाही का कळणार? म्हणून त्या मनाचं काम आहे आपल्याला असंच डिस्टर्ब करून ठेवणं. म्हणून तो मन नेहमी आपल्याला सांगत असतो, की "बाई तुझ्यावर किती अन्याय होतोय. बघ तुझ्या पाठीमागं ती व्यक्ती अशी बोलली." त्या व्यक्तीचं आणि माझं काही घेणं-देणं नाही. तरी ते मन आपल्याला ते अन्न पुरवत असतं आणि आपण तेच घोकत असतो. त्याच्यामुळे सदा ना कदा आपल्याला वाटतं, की मी किती बिचारी आहे, माझ्यावर किती अन्याय होतोय. कोणीही आपल्यावरती अन्याय करत नाही. आपणच आपल्यावरती अन्याय करतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, त्या मनाला आपल्यावरती प्रभुत्व गाजवू द्यायचं नाही. तर आपण त्या मनाला ताब्यात ठेवायचं. ते कसं? तर ध्यान करून. ध्यान करण्याची एक पद्धत आहे. ध्यान करण्याची एक स्थिती आहे. ध्यान करायला वेळ, काळ, वय काहीच लागत नाही. जसं मुलाला कळतं, त्या वयापासून आपण ध्यान करू शकतो. मग ध्यान किती वेळ करायचं, कसं चालू करायचं, हे खूप प्रश्न आहेत, याची उत्तरं पण आहेत. पण सगळ्यात अगोदर तुम्ही सांगायचंय तुम्हाला, की तुमच्या मनामध्ये कसले विचार येतात आणि एक तुमचं मन कधी आपलं मन आपल्याला कधी सांगतं का, की तुझ्या आयुष्यात आनंदाचे प्रसंग येणार आहेत बरं का. कधीच सांगत नाही. पण तुम्ही जर आनंदी असाल, आत्ता तुम्ही आनंदी आहात ना, तर ते मन लगेच आपल्याला सांगतं, जास्त आनंदी नको होऊस, लगेच तुझ्या मागे दुःख येणार आहे. झालं. आपण तो आनंदसुद्धा सुखाने उपभोगू शकत नाही. हे त्या मनाचं काम आहे. ह्या मनाचं म्हणजे ते जेवण आहे, ते फूड आहे. त्याच्यामुळे मनाला आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. ते कसं? आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत सांगा, की तुमचं मन तुमच्या मनामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये